हरविलेले कॉलेजचे ओळखपत्र परत देण्याच्या बहाण्यानं एका तरुणानं 20 वर्षीय तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर स्वतः पोलीस असल्याचे भासवून आणि तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर शिर्डी येथील साई समर्थ लॉज येथे व इतर आणखी काही ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून ती सध्या शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे कॉलेजचे ओळखपत्र हरविले होते. आरोपी संदीप कौतिक बेंडके राहणार हिसवाळ खुर्द तालुका नांदगाव यानं ते ओळखपत्र आपल्याला सापडल्याचे सांगून तरुणीशी संपर्क साधला. ओळखपत्र देण्याच्या बहाण्यानं त्यानं पीडितेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्यात फोनवरून संवाद सुरू झाला. आरोपीनं आपली खरी ओळख लपवून आपण पोलीस दलात कार्यरत असल्याचे पीडितेला सांगितले. इतकेच नव्हे तर आपण बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे भासवले. मैत्री वाढल्यानंतर आरोपीनं पीडितेचे काही विवस्त्र आणि अश्लील फोटो मिळवले. याच फोटोंचा वापर करून त्यानं पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर तिनं त्याचे ऐकले नाही तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या आई वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याची धमकी त्यानं दिली. या दहशतीखाली पीडिता पूर्णपणे खचून गेली होती. आरोपी संदीपनं या धमक्यांच्या जोरावर पीडितेवर वेळोवेळी जबरदस्ती केली. पोलीस तक्रारीनुसार 1 मार्च 2026 रोजी शिर्डी येथे आणि 16 मार्च 2026 रोजी नाशिक रोड परिसरात आरोपीनं पीडितेच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंत सुरू होता. अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीनं हिंमत एकवटून पोलिसात धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी आरोपी संदीप कौतिक बेंडके याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2) एम लैंगिक अत्याचार, 319(2) तो त्यागिरी करून फसवणूक आणि 351(2)(3) धमकावण्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील जी पीडित आहे ही नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतली असून मेजर आहे. तिची अशी तक्रार आहे का यातील जो आरोपी आहे संदीप कौतिक बेंडके राहणार हिसवळ तालुका नांदगाव याने तिला फूस लावून पोलीस असल्याचे सांगून तसेच मी उच्च शिक्षित आहे असे असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला इथं शिर्डी येथे मोटरसायकलवर घेऊन आले आणि तिच्यासोबत इथे बळजबरीने शारीरिक संबंध केले अशा स्वरूपाची तक्रार आहे. नमूद गुन्ह्याच्या तपासाकरता आम्ही आज रोजी शिर्डी येथे घटनास्थळ पंचनामा करण्याकरता आलेलो आहोत. आता तपास चालू आहे, सध्या प्राथमिक स्टेजला आहे, त्यामुळे सध्या तरी आपल्याला काही सांगता येईल. ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहे तिथे तुम्हाला कशा प्रकारचं सहकार्य झालं आणि त्या ठिकाणी कसा तपास आपण हॉटेलवाल्याने आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. जे आवश्यक बाबी आहेत त्या पूर्ण दिलेल्या आहेत आम्हाला आणि आम्ही त्या कलेक्ट केलेल्या आहेत. आणि अजून किती तारखेला दाखल झालेला होता? कुठल्या कलमान्वये सदरचा गुन्हा हा दिनांक 8/4/2026 रोजी दाखल पोलीस स्टेशन नांदगाव येथे दाखल असून सदर गुन्ह्यात BNS कलम 64(2)(1) एम सह 319(2) आणि 351(2)(3) BNS प्रमाणे दाखल आहे. नाही, आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बडे करत असून पोलीस हवालदार निकम यांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.